नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वैष्णवी दिलीप गायकवाड. मी एक सेकंड इयर MBBS स्टुडंट आहे आणि आशा करते की तुम्ही माझ्या याच्या आधीच्या सगळ्या व्हिडिओ पाहिल्या असतील. नसतील पाहिलं तर प्लीज जाऊन चॅनलवर बघा माझा व्हिडिओ. नक्कीच तुम्हाला खूप मदत होईल आणि आजच्या पण व्हिडिओमधून तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल. खूप मदत होईल तुमच्या नीट प्रिपरेशनसाठी आणि ह्याच्यानंतरच्या पण व्हिडिओजमधून माझे हेच प्रयत्न राहतील की तुम्हाला मदत व्हावी. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्यात आधी माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. आणि आजच्या व्हिडिओचा टॉपिक आपला असा आहे की ज्या बुक्सनी मला डॉक्टर बनवलं किंवा माझ्या फ्रेंड्सला चांगले मोठे गव्हर्नमेंट कॉलेजेस किंवा खूप चांगला स्कोअर करण्यात मदत केली नीट एक्झाममध्ये. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लेट्स गो. पहिला माझा आणि तुमचा आणि सगळ्यांचाच फेवरेट सब्जेक्ट बायोसाठी NCERT ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आधी NCERT वाचायची आणि नंतर मास्टर NCERT ही एक बुक भेटते ज्याच्यामध्ये लिटरली म्हणजे NCERTचा पहिला जो चॅप्टर आहे ना, लिव्हिंग वर्ल्ड, त्याच्या पहिल्या लाईनपासून प्रश्न बनवले आहेत. म्हणून असा एकसुद्धा प्रश्न त्या बुकच्या बाहेरचं येणं अशक्य आहे. लँग्वेज थोडेसे वर्डिंग चेंज होऊ शकते, वर्डिंग चेंज होऊ शकते, पण खूप सुंदर बुक आहे. नक्की तुम्ही यूज करा, नक्की मला फरक सांगा कमेंट्समध्ये. नंबर 2 केमिस्ट्रीमध्ये पहिली आपण फिजिकल केमिस्ट्री बघू. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये थोडेफार कॅल्क्युलेशन्स वगैरे येतात, तर त्याच्यासाठी मी रेफर केली होती एक म्हणजे फिंगर टिप्स. त्याचे फोटो मी तुम्हाला फोटो तुम्ही पाहू शकता. सेकंड नंबर म्हणजे PYQs, जे कोणतंही घ्या, ओस्टवालचं घ्या किंवा आर्यन पब्लिकेशनचे PYQचे बुक्स येतात, ते पण तुम्ही रेफर करू शकता. नंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी नंबर 1 तर हेच राहील, फिंगर टिप्स राहील. दुसरं म्हणजे ना NCERT इन टेक्स्ट आणि तिसरं एक PYQचं ना, PYQs हे तर सगळ्यांमध्ये सेमच राहणार. आणि फोर्थ गोष्ट म्हणजे PW जे आहे फिजिक्सवाला, ही बिलकुल प्रमोशन व्हिडिओ नाही आहे मित्रांनो, म्हणून ही एक मोठी बहीण सांगते असं घ्या किंवा तुमची मॅम सांगते असं घ्या. PW उमेद बॅच आमच्या वेळेस होती, आत्ता आहे की नाही मला जास्त आयडिया नाही आहे, पण PW उमेद म्हणून त्यांचे शीट्स येतात, DPP येतात, शीट्स येतात त्यांचे. ते प्रॅक्टिस शीट सॉल्व केली ना, ते सगळ्यात बेस्ट राहतं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी. राहिला विषय इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा, तर NCERT लाईन बाय लाईन त्याच्यासाठी रीड करावंच लागेल. देन पार्थ गोयल म्हणून एक सर आहेत, यूट्यूबवर पण तुम्ही टाकलं तर येऊन जाईल. त्यांचं एक केमिस्ट्री हॅक म्हणून एक असं हे यायचं, म्हणजे क्वेश्चन पेपर टाईप यायचं, त्यांचं PDF यायची. ते खूप बेस्ट होतं. म्हणजे त्यांनी पण कसं हे बायोचं जसं होतं ना, लाईन बाय लाईनवर क्वेश्चन्स फ्रेम केले, त्यांनी तसं केलेलं होतं. तर ते मला खूप हेल्पफुल वाटायचं. त्यांनी छान अभ्यास व्हायचा. एकदा NCERT रीड केली आणि नंतर ते शीट लावलं किंवा त्या पर्टिक्युलर टॉपिकवरती शीट सॉल्व केली तर मग. नंबर 3 फिजिक्स, आपल्या सगळ्यांचा दुश्मन असं वाटणारा आपल्याला, पण तसं काही नाही आहे मित्रांनो, केलं तर होऊन जातं फिजिक्ससुद्धा. तर फिजिक्ससाठी NCERT इन टेक्स्ट पहिली बुक, नंतर PWचे मॉडेल्स, फिजिक्सवाला सर इज बेस्ट फॉर फिजिक्स. ओके, ही प्रमोशन नाही आहे, मी अजून ब्रॅकेटमध्ये तुम्हाला सांगते. फिजिक्ससाठी PWचे जे मॉड्यूल्स येतात ना, ते बेस्ट राहतात आणि DPP त्यांचे ते करा, मस्त आहे, असं छान वाटेल तुम्हाला, क्वेश्चन सॉल्व होतील तुमचे. ठीक आहे. नंतर जे PYQs तर आहेतच. PYQs एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जसं की मी तुम्हाला लास्टच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. नसेल माहिती तर प्लीज जाऊन बघा व्हिडिओ, सुंदर सांगितलेलं आहे, खूप हेल्प होईल तुम्हाला. आजची व्हिडिओ आपली छोटीच आहे, 5-6 मिनटाची. एवढे सारे बुक्स आहेत, हे रेफर करा, तुम्हाला नक्की मदत होईल. स्कोअर कसा इम्प्रूव्ह होतो तुम्हाला नक्की सांगा. घाबरायची गरज नाही आहे मित्रांनो, एक छोटीशी एक्झाम आहे. प्रिपरेशन करा, आपलं एफर्ट्स टाका आणि पॉझिटिव्ह एफर्ट्स टाका. कसं म्हणतात त्याला, म्हणजे दुसरं काही करू नका त्या वेळेत, होऊन जातं, अभ्यास होऊन जातो, एवढं काही हार्ड नाही आहे. आय नो हे म्हणण्याच्या गोष्टी झाल्या, पण मी दिले आहे ना, सो माहिती आहे मला. ठीक आहे.
केलं तर चांगलंच होणार. कर्म आपले चांगले ठेवा. ठीक आहे, अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू.